नमस्कार छत्रपती संभाजीनगर, मी आहे आचल आणि आज आपण आपलं सेकंड व्लॉग बनवतोय। या व्लॉगमध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहेत विविध गणपती पंडाल आणि त्यांचे लोकेशन्स इन छत्रपती संभाजीनगर। तर आजचा आपला पहिला व्हिडिओ जे गणपती आपण दाखवतोय ते आहेत बजाजनगरचे। तर चला बघूया। आपण सुरुवात करूया इथलच्या सगळ्यात प्रसिद्ध मंदिरपासून, ते आहे जागृत हनुमान मंदिर मोरे चौकाचं। इथलचं डेकोरेशन फार सुंदरसं होतं आणि एकदम ऑथेंटिक व्ह्यू दिसत होता। इथलचे दर्शन केले। मग काल शनिवार असल्यामुळे आपण मारुतीचे दर्शन घेतले आणि आपण आपल्या सेकंड लोकेशनवर निघालो। चला मग दुसरा गणपती पाहूया। हे गणपती आहे आदर्श गणेश मित्र मंडळाचा, जे की आहे विठ्ठल रुक्मिणी मंदिरमध्ये, आणि ह्यांना स्पॉन्सर केलेला आहे एंडोरन्स प्रायव्हेट लिमिटेडनी। खूप सुंदरचं डेकोरेशन होतं। इथे गर्दीसुद्धा खूप कमी होती, तर तुम्ही इथे फोटोज व्हिडिओसाठी येऊ शकताय। तर चला मग आपल्या तिसऱ्या गणपतीला, ते आहेत रणरागिणीचे बाप्पा। ह्याची स्पेशालिटी हे होती की ह्यांचे सगळे ढोल पथकचे वादक महिला होत्या आणि ह्यांचं मूर्तीसुद्धा खूप भव्य आणि सुंदर होती। आणि मेन गोष्ट म्हणजे ह्याचे जे आयोजक होते ते इतके कॉपरेटिव्ह होते, ज्यांनी आम्हाला गर्दी खाली करून व्हिडिओज काढण्यात हेल्प केली आणि फार कॉपरेट केलं व्लॉगसाठी। सो थँक्यू त्यांचा। वेलकम टू द डे 2। नमस्कार छत्रपती संभाजीनगर, मी आहे आचल आणि आज आपण बघतोय बजाजनगरचे प्रसिद्ध गणपती। आता आपण चाललोय शिवनेरी प्रतिष्ठानला। ह्यांचं गणपती बाप्पा आणि पंडाल इतकं भव्य आणि इतकं सुंदर असताना आणि इथे नेहमी लोकांची खूप गर्दी असते, हे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकताय। इथे तुम्ही नक्कीच व्हिजिट द्यायला पाहिजे, कारण मूर्ती आणि डेकोरेशन इतकं सुंदर आहे ना, जे बघण्यासारखं आहे। तर आपलं पुढचं लोकेशन आहे बजाजनगरचं सुप्रसिद्ध सिद्धिविनायक गणेश मंदिर, त्रिमूर्ती चौक। हे मंदिर खूप जुनं तसंच खूप प्राचीन आहे। स्थानिकांची तर ही पण श्रद्धा आहे की हे इच्छापूर्ती मंदिर आहे। इथे 11 दिवसाचे पार्थिव गणेश पण बसतात, पण कदाचित आम्ही लवकर आल्यामुळे आम्हाला डेकोरेशन बघायला नाही भेटलं, पण आम्ही लपून हा व्हिडिओ काढायचा प्रयत्न केला। तर हे आहेत सिद्धिविनायकचे बाप्पा। तर चला बघूया आजचे शेवटचे गणपती बाप्पा, ते आहेत शिवपुत्र प्रतिष्ठान सिडको महानगरचे। ते बाप्पांची स्थापना झाली होती, पण ढोल पथक वाजणं अजूनही चालू होतं। इथलची मूर्ती खूप भव्य आणि आकर्षक असते। खरं सांगू तर हे माझे पर्सनल फेवरेट आहेत, कारण ह्यांची दरवर्षी मूर्ती आणि डेकोरेशन खूप सुंदर असतं। मग वरती गेलो, बाप्पांचे दर्शन घेतले आणि माझं मॅन्डेटरी व्हिडिओ शूट केला आणि आपण आपल्या बजाजनगरच्या व्लॉगला एंड केलं। तर तुम्हाला अजून असे व्हिडिओज बघायचे असेल तर मला नक्की कमेंट्स करून सांगा की मी अजून कुठले लोकेशन कवर केले पाहिजे। आणि माझ्या पेजला लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा। थँक्यू, बाय बाय।